हा आपला कोड आहे जो आपण काल लिहिला होता. ओके. आणि असं काहीतरी जनरेट झालेलं आहे, बरोबर. पण आपल्याला असं नाहीये पाहिजे. सो आता आपण काय काय केलंय परत एकदा थोडस ओव्हरव्ह्यू देतो मी. आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केले, एक रॅपर क्रिएट केलाय. त्या रॅपर मध्ये कंटेनर क्रिएट केलाय. आणि कंटेनर मध्ये काय काय आपण राईट केले. पहिलं तर आपली बॅकग्राऊंड इमेज जी आपल्याला इथं विजिबल दिसते, कुठली, जी पहाड आहेत थोडक्यात किंवा डोंगर असं काय पण म्हणू शकतो आपण, ठीक आहे. दुसरी इमेज फोरग्राऊंड इमेज, ती कोणती, जो पर्सन आहे तिथं त्याची. आणि तिसरं काय आपण ऍडव्हेंचर हेडिंग, तर ती हेडिंग आपण इथं दिली जिथं आपल्याला इथं विजिबल दिसते, बरोबर. हे आपल्याला क्रिएट करायचंय, ह्याच्यावरती पॅरालॅक्स इफेक्ट क्रिएट करायचा आहे. ते पहिल्यांदा आपण इथं राईट करून घेतलं, ठीक आहे. हे नंतर बघू आपण. आता ह्याच्यावरती आपण काय काय केलं, आपण सीएसएस लिंक केली आणि ज्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत त्या कोणत्या, स्टार युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करतो मी. आणि पॅडिंग आणि मार्जिन काय देतो, 0 0. बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स कॉमन करतो, ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, रॅपर जो आहे आपला मेन कंटेनर, मेन डिव, त्याच्यामध्ये माझी हाईट आणि विड्थ मी काय दिली 100 VH, म्हणजे माझा व्ह्यू पोर्ट जेवढा हाईट कंटेन करतोय तेवढा आणि जेवढी व्ह्यू पोर्टची विड्थ आहे तेवढी. पर्स्पेक्टिव्ह इथं मी 10 पिक्सल केलाय, इथं 1 पिक्सल करू नाही तर 100 पिक्सल काय फरक नाही पडत. पण मी पर्स्पेक्टिव्ह ऑन केलाय कशासाठी, माझी जी बॅकग्राऊंड इमेज आहे ही, तर ती मला माझ्यापासून लांब दिसावी, ह्याच्यासाठी मी काय केलंय, पर्स्पेक्टिव्ह ऑन केलाय. आणि झेड इंडेक्स -1 का केलाय, तर त्या सगळ्या ज्या गोष्टी रॅपर मध्ये टाकल्यात का नाही आपण, तर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडची इमेज बॅक साईडला म्हणजे मागे दिसली पाहिजे. आणि त्याच्यावरती मी जे काही ओव्हरलॅप करेल, म्हणजे मला कोण कोण ओव्हरलॅप करायचंय, मला ऍडव्हेंचर वर पाहिजे, माझी फोरग्राऊंड इमेज ओव्हरलॅप करून पण त्या बॅकग्राऊंड इमेजच्या कुठं पाहिजे, वर पाहिजे. त्याच्यामुळे मी -1 झेड इंडेक्स त्याचा दिला. ओव्हरफ्लो एक्स ऍक्सिस मध्ये हिडन केला का, कारण आपल्याला एक्स ऍक्सिस मध्ये स्क्रोलिंग करायची नाहीये, वाय ऍक्सिस मध्ये करायची, त्याच्यासाठी. आता इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर मी काय केलं, माझा जो कंटेनर आहे, कंटेनरची काहीतरी हाईट फिक्स केली, बरोबर. डिस्प्ले काय केलं, फ्लेक्स. आता डिस्प्ले प्रॉपर्टी फ्लेक्स करतो आपण त्यावेळेस काय करत असतो, आपल्याला हे जे वेबसाईटचे एलिमेंट्स आहेत तर त्यांना काय करायचं असतं, अलाइन करायचं असतं. म्हणून आपण काय करतो, डिस्प्ले फ्लेक्स. आणि बाय डिफॉल्ट त्याची डायरेक्शन कोणती असती, रो, बरोबर ना. रो मध्ये आपण बाय डिफॉल्ट एलिमेंट सेट करत असतो. त्याच्यानंतर मी काय केलं, पोझिशन रिलेटिव्ह केलं कंटेनरला, कारण कंटेनरच्या आतमध्ये काय काय माझं हेडिंग आहे, फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड इमेज आहे, तर त्यांना मला काय करायचं, अलाइन करायचंय विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, कंटेनर. म्हणून मी काय केलंय, कंटेनरला रिलेटिव्ह केलंय. आणि मग त्याच्यानंतर मी जे काय बॅकग्राऊंड आता इथे दिसतं, आपण पोझिशन ऍब्सोल्यूट केले, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट फिट कव्हर केले, आणि त्याच्यानुसार कशानुसार, कंटेनर नुसार त्याला आपण ऍडजस्ट केलंय. आता इथं ट्रान्सफॉर्म स्टाईल 3D केलंय आपण, बरोबर ना. ते कशासाठी, मला 3D व्ह्यू मिळावा म्हणून. आपण स्क्रोल करतोय तर ते आपल्याला असं वाटतंय की 3D मध्ये पुढचं हळूहळू मूव्ह होतंय, आणि जो पर्सन आहे तो काय फास्ट मूव्ह होतोय, आणि खालचा कंटेंट एक, बरोबर. आता याच्यानंतर आपण काय केलं इथं, आता काही प्रॉपर्टीज आपल्याला अप्लाय केल्यानंतर कळतात की ते अप्लाय करायची गरज नव्हती. आता हे जे आपण लिहितोय का नाही सगळं, हे आपल्याला कोण देतं माहितीये का, डिझायनर देत असतो. आता जर प्रत्येक गोष्टच आपण इमेज कुठं हे करायची, आपण अलाइन करायची, त्याला कलर कोणता द्यायचा किंवा काय करायचं, हे जर आपण ठरवलं, तर आपल्याला एक वेबसाईट बनवायची म्हटलं ना तर आपल्याला महिना पुरायचा नाही, साधी जरी वेबसाईट बनवायची म्हटली तर. कारण आपण सगळं काय करणार, रेड रेड कलर चांगला दिसतो नाही दिसत, येलो टाकतो नाही, येलो पण नाही दिसत चांगलं. मग असं जर केलं तर आपल्याला वेबसाईट बनवता येईल पटपट नाही. मग ते डिझायनर आपल्याला सांगत असतो की कोणत्या व्हॅल्यू इथं टाकायच्यात, कोणती पोझिशन लावायची किंवा काय करायचं, हे सगळं कोण सांगतो, डिझायनर सांगत असतो, बरोबर. ठीक आहे. मग इथपर्यंत आपण समजलं कंटेनर पर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर आता माझे जे बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंडची इमेज आहे त्यांना आपण काय करायची, विड्थ आणि हाईट असाइन करायची. का, कारण 100% विड्थ आणि हाईट आपण असाइन करणार आहे त्याला.
हाईट काय 100%. आता जेवढी व्ह्यू पोर्ट म्हणजे काय आहे, माझा अख्खी माझी स्क्रीन तेवढी 100% हाईट घेणार तो. आणि विड्थ काय 100%. बरोबर. असं आपण काहीतरी केलं. आता हे परत जी इमेज आहे ती माझी काय झाली, लहान झाली. ऍक्च्युली ती लहान नाही झाली. आपण काय केलं, जेवढी हाईट आणि विड्थ आहे 100% ती असाइन केली ती विथ रिस्पेक्ट टू वॉट, हा जो माझा कंटेनर आहे का नाही त्याच्या. पण आपण इथं काय केलंय, कुठं इथं काय केलंय, बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड इमेज मध्ये ट्रान्सफॉर्म काय केले, ट्रान्सलेट केले. ट्रान्सलेट म्हणजे काय, थोडक्यात मूव्ह केले. कुठल्या ऍक्सेस मध्ये, झेड ऍक्सेस मध्ये. किती पिक्सल, 40 पिक्सल. लेट सपोज 40 पिक्सलच्या जागेवर आपण काय करू, 50 पिक्सल बघू अजून काय होते. ते अजून छोटी झाली. मग छोटी झाली पण मला कशी पाहिजे, माझ्या स्क्रीनच्या सल्लग पाहिजे, म्हणजे प्रॉपरली अलाइन झाली पाहिजे ना. मग आपण काय करू, त्याला स्केल करू. अजून स्केल काय करते, मोठं करत असते इमेजला. बरोबर. अजून थोडं स्केल करू. किती, 6. ठीक आहे. आता हे पहिल्यापेक्षा प्रॉपरली स्केल झाले. पण माझी जी फोरग्राऊंडची इमेज आहे ती प्रॉपरली स्केल नाहीये दिसत. त्याला मग आपण काय करू, 4 ने स्केल करू. ठीक आहे. आता फोरग्राऊंडची इमेज आहे ती प्रॉपरली काय झाली, आपली स्केल झाली आणि विजिबल पण झाली. पण माझा जो कंटेंट आहे कुठला, जो आपण इथं राईट केलाय सेक्शन मध्ये, तर तो जो सगळा सेक्शन आहे, सगळा कंटेंट आहे, तो काय झालाय, बॅक साईडला येतोय. म्हणजे खाली गेलाय. कशाच्या, ही जी माझी फोरग्राऊंडची इमेज आहे आणि बॅकग्राऊंडची इमेज आहे तिच्या. मग तो मला काय करायचा आहे, वर आणायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आता सेक्शनचा काहीतरी कलर आपण स्पेसिफाय केला. ठीक आहे. पॅडिंगची गरज आहे आता नाही. टेम्पररी आपण कमेंट आउट करू. आता कसं विजिबल आहे, झेड इंडेक्स समजा आपण पॉझिटिव्ह मध्ये दिला. का, कारण हे आपल्याला वरती पाहिजे. आणि पोझिशनिंग काय द्यायला लागेल आपल्याला ह्याची, ऍब्सोल्यूट. का, कारण आपल्याला ते स्पेसिफिक जी फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड आहे त्याच्या काय पाहिजे, वरती पाहिजे. त्याच्यामुळे ह्याची पोझिशन काय केली, पोझिशन ऍब्सोल्यूट. पण हे तरी पण वर येत नाही. आता आपलं काहीतरी चुकलंय, कुठली तरी प्रॉपर्टी आपण चुकीची दिली. हेड पॉझिटिव्ह बॅकग्राऊंड माइट बी. ठीक आहे. ठीक आहे, आपण परत एकदा करूया, काय हरकत नाही. जे आपल्याला अननेसेसरी लागत नाही ते कट करून टाकू. आणि ओके. सो मला काय करायचंय, हे पूर्ण काढून टाकू आपण. पूर्णपणे काढून टाकू. ओके. एडिंग रॅपर ऍब्सोल्यूट फिट. ठीक आहे. ओके.
सो इथपर्यंत आपलं काहीतरी बनलंय. ठीक आहे. आता आपल्याला बनवायची कशी वेबसाईट, लेट सपोज असं काहीतरी पाहिजे ना आपल्याला, बरोबर. इथे ऍडव्हेंचर टाइम दिलाय, पॅराग्राफ आहे एक, आणि इथं हा जो ऍडव्हेंचर आणि पॅराग्राफ आहे तर त्याच्यामध्ये इथं काय दिलं असेल त्यांनी, काय वाटतंय काय दिलं असेल इथं. आपल्याला माहिती आहे कंटेंट आणि बॉर्डर आहे ना इथं काहीतरी XYZ, तर त्याच्यामधला जे डिफरन्स असतो ते काय असतो, पॅडिंग असतं. मग त्यांनी इथं काहीतरी पॅडिंग दिली असणार आहे. आणि ही काय आहे? एक बॅकग्राऊंड इमेज आहे, जी काय स्क्रोल करतोय त्यावेळेस ही काय फिक्स दिसते. आणि इथं काय आहे, एक टेक्स्ट आहे आणि त्याला बॅकग्राऊंड कलर दिलाय, काहीतरी स्पेसिफाय केलाय, आणि एवढंच आहे. दुसरं काय, परत स्क्रोल केल्यानंतर ना टेक्स्ट आहे, तो पॅराग्राफ आहे, आणि सेम वर जेवढं पॅडिंग दिली आहे तेवढीच खाली पण आपल्याला विजिबल होती, बरोबर. आणि अजून इथं अजून एक इमेज आहे, ती पण फिक्स आहे साईज मध्ये. खाली परत एक हेडिंग आहे, लेट सपोज H3 किंवा H2, आणि त्याच्यानंतर त्याला काहीतरी बॅकग्राऊंड कलर दिलाय. परत सेम मगाशी जे रिपीट वरती झाले तेच खाली रिपीट झाले पॅराग्राफ मध्ये, बरोबर. आणि सेम परत एक इमेज आहे, आणि एक टेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये त्याला काहीतरी बॅकग्राऊंड इमेज आहे, बॅकग्राऊंड कलर आहे, आणि लास्ट काय सेम पॅराग्राफ आहे. असं आपल्याला क्रिएट करायचंय, बरोबर. मग ठीक आहे, मग त्याच्यासाठी मी लेट सपोज सेक्शन क्रिएट केला. ओके, सेक्शन. आता सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, इथं इथं एक हेडिंग आहे आणि एक पॅराग्राफ आहे. मी काय केलं, लेट सपोज H2 नावाची हेडिंग क्रिएट केली, ऍडव्हेंचर. त्याच्यानंतर काय पॅराग्राफ आहे, त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं, लोरेम. असाच एक टेक्स्ट क्रिएट केला. आणि त्याच्यानंतर काय, स्क्रोल केल्यानंतर एक इमेज दिसते मला, बरोबर. आणि खाली एक टेक्स्ट आहे, आणि त्याला काहीतरी बॅकग्राऊंडचा कलर आहे. सो मी ह्याच्यासाठी एक काय करतो, डिव क्रिएट करतो. ओके, आणि डिव क्रिएट करून त्या डिवला एक क्लास असाइन करतो, काय, बॅकग्राऊंड स्पेस BG1. आता हे कशासाठी केलंय मी, हे BG आणि BG1 कशासाठी केलंय, तर BG स्पेसिफिक मला तीन इमेज, मला माहिती आहे ना, तीन इमेज मला बॅकग्राऊंडचे टाकायचे होतं, बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा आपण करताना काय बघतो, अख्खा प्रोजेक्ट बघायचा की काय काय नक्की करायचंय. मला इथं दिसतंय बघा, पहिली इमेज आहे, दुसरी इमेज आहे, तिसरी इमेज आहे. त्याच्यासाठी BG1 पहिल्या इमेज साठी, आणि BG जी क्लास आहे, म्हणजे मी एकाच एलिमेंटला दोन क्लास असाइन करू शकतो. मला डिफरंटली स्टाईल करायचंय किंवा डिफरंटली इमेज ऍड करायच्यात, त्याच्यासाठी मी दोन क्लास असाइन करू शकतो. आणि त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला, H2 म्हणून लेट सपोज काय दिसतंय, बायकिंग, बरोबर. बायकिंग. आता त्याच्यानंतर काय, बायकिंग नंतर काहीतरी पॅराग्राफ आहे. मग मी काय केलं, पॅराग्राफ क्रिएट केला, लोरेन. त्याच्यानंतर काय, पॅराग्राफ नंतर अजून एक इमेज आहे, त्याच्यासाठी आपण एक डिव क्रिएट केला. ओके, त्याला एक क्लास असाइन केली, BG आणि BG2, कशासाठी, दुसऱ्या इमेज साठी. आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, H2 हेडिंग दिली, आणि काय आपला टेक्स्ट, पॅराग्लायडिंग, पॅराग्लायडिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक पॅराग्राफ आहे, पी लोरेन. ओके, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर परत एक
बॅकग्राऊंड इमेज, त्यासाठी अजून एक व्ह्यू क्रिएट करायला लागेल आपल्याला. त्याला आपण क्लास असाइन करायला लागेल बीजी, आणि BG3 इमेज 3 साठी. ओके. आणि H2 काय तिसरं, सर्फिंग. ठीक आहे. आणि एक पॅराग्राफ लास्टला काय, असा पॅराग्राफ आहे. ओके. मग आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण काय करून घेतलं, पहिल्यांदा राईट करून घेतलं. ठीक आहे. आता लेट सपोज याचा काही इम्पॅक्ट होतोय का आपण बघूया एकदा यांचा. ठीक आहे. ओके. ही आपली ओरिजिनल वेबसाईट आहे जी आपल्याला बनवायची, बरोबर. आणि हे आपण जे काही क्रिएट केलंय ते, बट जे आपला टेक्स्ट आहे तर तो बॅकग्राऊंड इमेजच्या खालच्या साईडला येते, बरोबर. आता सेक्शन आपण क्रिएट केलाय. ठीक आहे. स्टाईल मध्ये जर गेलो आपण, ओके, प्रॉपर्टी कट केल्या आपण, कंट्रोल एस, बॅकग्राउंड. ओके. कंट्रोल Z, कंट्रोल एस, वर्किंग. ठीक आहे. डिस्क्रिप्शन, ॲब्सोल्यूट पोझिशनिंग, आणि ओके. आता ज्या वेळेस का नाही आपण सगळं स्टाईल करायचं का नाही, सगळं प्रॉपरली जे काय बॅकग्राऊंड फोरग्राऊंड सगळं XYZ जे आपल्याला द्यायचंय, ज्याचा Z इंडेक्स असेल, हाईट विड्थ किंवा पोझिशन काय असेल, आपण पूर्णपणे सगळं प्रॉपरली हे करेल ना, राईट करेल ना, त्यावेळेस आपल्याला अलाइनमेंट त्याची व्यवस्थित दिसणार आहे. ठीक आहे. ओके. आता मला काय करायचंय, सेक्शनला स्टाईल करायचं. सो आता मी ह्याला काहीतरी बॅकग्राऊंड कलर असाइन करतो. लेट सपोज ब्राऊन. ओके. म्हणजे इथं आपल्याला बॅक साइडला दिसतंय ब्राऊन कलर, बट इट्स ओके. आता मला स्टाईल कोणाला करायचं, सेक्शनला आपण बॅकग्राऊंड कलर असाइन केला, ऍडव्हेंचर आणि पॅराग्राफ. आता लेट सपोज जो पॅराग्राफ आहे ना, ह्याला आपण काहीतरी क्लास असाइन करू टेक्स्ट म्हणून. ओके. टेक्स्ट, सगळ्याला टेक्स्ट 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 असाइन करू, क्लास टेक्स्ट. कारण सगळी मला कशानुसार एकच वे मध्ये अलाइन करायचे. टेक्स्ट. ओके. ह्याची पण क्लास काय करू, टेक्स्ट. ठीक आहे. आणि H2 आपण त्याच्यानुसारच, ठीक आहे, ह्याला आपण काहीतरी क्लास देऊ. काय द्यायची क्लास, हेडिंग म्हणून देऊ. आणि जे H2 आहेत ना, त्यांना काहीतरी आपण डेस्क म्हणून असं असाइन करू, डिस्क्रिप्शन किंवा डेस्क असंच केलं. ठीक आहे. जो पॅराग्लायडिंग आहे त्याला पण एक क्लास दिली आपण, डेस्क. कारण सगळे एलिमेंट आपल्याला सेम वे मध्ये काय करायचे, अलाइन करायचे, डेस्क. आता आपण सेक्शनला बॅकग्राऊंड कलर दिला काहीतरी, मला काय करायचंय, पॅराग्राफ आणि जो हेडिंग आहे त्यांच्यामध्ये काहीतरी काय पाहिजे, पॅडिंग पाहिजे. इथं हा जो बॅक साईडला दिसतंय आपल्याला प्रॉपरली दिसताना, विजिबल नाहीये. मला काय करायचंय, डॉट टेक्स्ट आहे तर तो काय पाहिजे, मला त्याला पॅडिंग द्यायची, बरोबर. लेट सपोज मी काय दिली पॅडिंग त्याला, 2rem. REM म्हणजे काय असतं, रूट मेजर एलिमेंट. म्हणजे तो आपला जो रूट एलिमेंट आहे त्याच्याबरोबर काय असतो, विथ रिस्पेक्ट टू दॅट आपलं पॅडिंग असाइन करतो स्पेसिफिक एलिमेंटला, बरोबर.
मी काय टेक्स्टला पॅडिंग दिली. लेट सपोज आपल्याला कलर द्यायचा आहे काहीतरी. कोणता? व्हाईट देऊ. ठीक आहे, व्हाईट. ओके. आता त्याच्यानंतर मला कोणाला हे करायचंय, स्टाईल कोणाला करायचंय, हेडिंगला. ओके, कुठे गेली हेडिंग? डॉट हेडिंग. त्या हेडिंगला पण काय द्यायचंय मला, पॅडिंग द्यायची. पॅडिंग आपण लेट सपोज 2 REMच दिली ह्याला पण. ओके. आता मला कोणाला स्टाईल करायचंय, टेक्स्ट तर झाला माझा. टेक्स्ट फक्त एकदाच, म्हणजे सगळे क्लास आहेत ना, एकच क्लास दिली, मग सगळ्यांवरती तीच पॅडिंग काय होणार आहे, अप्लाय होणार आहे, बरोबर. ओके. आता माझं कोण येते, बॅकग्राऊंड. आता बॅकग्राऊंड मध्ये आपण काय बघितलं, एक इमेज आहे माझी, ती मी काय करणार आहे, बॅकग्राऊंड इमेजचा यूज करून इमेज असाइन करणार आहे, बरोबर. आणि बीजी काय आहे, या बीजी पण माझा एक क्लास आहे, तर त्या क्लास वरती मी काय करणार आहे, हाईट आणि विड्थ असाइन करणार आहे. तर ती स्पेसिफिक विड्थ आणि हाईट घेणार आहे कोण, इमेज, बरोबर. मग आपण काय केलं, लेट सपोज हेडिंग टेक्स्ट, त्याच्यानंतर मी डॉट बीजी ला स्टाईल केलं. आता बीजी ला स्टाईल करतो, ह्याच्यासाठी मला ह्याची पोझिशन काय करायला लागणार आहे, काय करायला लागणार आहे, ऍब्सोल्यूट. का? कारण त्याच्यामध्ये जे इमेज आहे आणि टेक्स्ट आहे, मला तो काय करायचा आहे, ओव्हरलॅप करायचा आहे, बरोबर आहे. H2 ला ओव्हरलॅप करायचं आहे ना बॅकग्राऊंड इमेजवर, म्हणून ऍब्सोल्यूट त्याची विड्थ काय दिली आपण, 100%. ओके. आणि लेट सपोज त्याची हाईट आपण काय दिली, 400 पिक्सल. ओके. आणि अजून काय करू शकतो, अजून बॅकग्राऊंड इमेज, बॅकग्राऊंड नाही, इमेज म्हणून काहीतरी प्रॉपर्टी असते, इमेज आहे का कोणती प्रॉपर्टी, नाही. लेट सपोज आपण ऑब्जेक्ट फिट किंवा ऑब्जेक्ट पोझिशन काय करू, सेंटर करू. मग त्याने ती जी इमेज आहे ती सेंटर येणार आहे. आता काय आपल्याला विजिबल दिसतंय, असं काहीतरी बनलंय, बरोबर. आपल्याला काय करायचं, आता इमेज टाकायच्यात. मी काय केलं, डॉट BG1 चा यूज केला आणि त्याच्यामध्ये काय केलं, एक बॅकग्राऊंड इमेज टाकली. URL कुठनं घेतलाय, मी जो सोर्स दिलाय असेट मध्ये माझी पहिली इमेज स्पोर्ट 1 ची, बरोबर, ती डॉट BG2 बॅकग्राऊंड इमेज URL असेट मधली माझी कितवी इमेज, दुसरी इमेज. ओके. त्याच्यानंतर काय, BG3 डॉट BG3 बॅकग्राऊंड इमेज काय, URL चा फुल फॉर्म काय असतो, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, म्हणजे कुठं लोकेट आहे माझी इमेज ती सांगत असतं ते URL थोडक्यात. ओके. आपण त्याची हाईट आणि विड्थ अगोदर असाइन केली. आता इथं आपल्याला असं काहीतरी क्रिएट झालेलं दिसतंय. ओके. स्पेसिफिक हाईट आणि विड्थ, ठीक आहे. आता आपण काय करायचं, त्याची पोझिशन ऍब्सोल्यूट केली, बॅकग्राऊंडची पण पोझिशन ऍब्सोल्यूट केली. ओके. का? कारण मला हा जो बायकिंग आहे तो सेंटर मध्ये पाहिजे, बरोबर. ते काय आहे, त्याची क्लास काय आहे, डेस्क्रिप्शन ना. त्याला आपण डिफरंटली स्टाईल केलं. लेट सपोज डेस्क, आपल्याला काय करायचंय, बीजीची नाही, डिस्क्रिप्शनची बॅकग्राऊंड इमेज ऍज इट इज राहणार आहे, ऍब्सोल्यूट म्हणलं ओव्हरलॅप करणार ते. ओके. आपण बीजी जी पोझिशनिंग ऍब्सोल्यूट केली ना, ती नाही ऍब्सोल्यूट करायची, डिस्क्रिप्शनची ऍब्सोल्यूट करायला लागणार आहे. कारण आपल्याला हा ओव्हरलॅप करायचा आहे ना की हा, बरोबर ना. सो मी काय केलं,
याला वरती शिफ्ट केलं आणि याची पोझिशन काय केली आपण रिलेटिव्ह. ओके. आणि याला काय केलं मी टॉप पासून 50% वर आणि लेफ्ट पासून लेट सपोज 50% वरती अलाइन केलं. आता याची अलाइनमेंट कशी दिसते कुठे इथं कुठतरी आलंय ते मध्ये बरोबर. लेट सपोज आपण काय करू 40% करू आणि हे पण 40%. आपल्याला काय करायचंय आता ह्याची बॅकग्राऊंड कलर काहीतरी द्यायचा आहे बरोबर. काय बॅकग्राऊंड कलर आपण व्हाईट देऊ, व्हाईट. ओके. आणि लेट सपोज त्याचा व्ह्यू कसा दिसतो आपण बघू. असं दिसतंय. मग आपल्याला काहीतरी पॅडिंग द्यायला लागेल बरोबर. पॅडिंग काय दिली 0.5 REM. आता आपण ह्याच्यामध्ये पिक्सल पण देऊ शकतो. कसं 10 पिक्सल समजा 10 पिक्सल देऊ शकतो, काहीच हरकत नाही. ते आपल्याला विजिबल होते जसं पाहिजे तसं बरोबर. इथं काहीतरी टेक्स्ट आला, इथं टेक्स्ट आहे, इथं टेक्स्ट आहे, माझी बाकीच्या जी इमेज आहे. आपल्याला बनवायचं कसं होतं असं बनवायचं होतं. नाही असं नाही, ही प्रिव्हियस वेबसाईट आहे, असं बनवायचं होतं बरोबर. इथं काहीतरी एक्स्ट्रा पॅराग्राफ त्यांनी ऍड केलाय, ते आपण करू शकतो, काय मोठी गोष्ट नाहीये त्याच्यात. आणि सेम थोडासा ह्याच्यामध्ये लेफ्ट आणि राईट साईडला पॅडिंग दिली, टॉप आणि बॉटमला नाहीये पॅडिंग. ते आपण इथं काय केलंय फक्त सगळीकडून सारखीच पॅडिंग दिली बरोबर. आणि इथं पण सेम तसंच आहे. आणि लेट सपोज आपण हाईटला अजून थोडं इन्क्रीज केलं तर कसं होतं विजिबल बघू. आपण काय केलं हाईटला थोडं इन्क्रीज करू. ओके ठीक आहे. आता थोडासा इश्यू झाला असेल हे समजण्यात की आता आपलंच कन्फ्युजन होतंय की कोणत्या प्रॉपर्टी कधी अप्लाय करायच्या किंवा कसं करायचं. काही काही वेळेस कसं होतं की आपण काही प्रॉपर्टी अप्लाय करतो पण ती आपल्याला तिथं चेंजेस विजिबल होत नाहीत प्रॉपरली. आपल्याला ते दिसत नाही की नक्की आपण राईट डायरेक्शन मध्ये चाललोय का रॉंग डायरेक्शन मध्ये चाललोय हे कळत नाही. मग ते समजतं आपण कंटिन्युअसली प्रॅक्टिस केल्यानंतर मग सारखं 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 ज्यावेळेस आपण त्याची प्रॅक्टिस करेल त्यावेळेस ते आपल्याला समजून येतं. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण इथं बघू हा जो बीजी ह्याला रिलेटिव्ह का केलं. मी पहिल्यांदा म्हटलं होतं ह्याला ऍब्सोल्यूट करायचं बट दॅट वॉज रॉंग की ह्याला आपण ऍब्सोल्यूट करतोय का. कारण बीजी मध्ये काय काय माझ्या आपण बघूया. आपण जर ह्याच्यात गेलो तर काय आपल्याला बीजी मध्ये हेडिंग आहे माझी फक्त बरोबर. आणि बॅकग्राऊंड इमेज जी मी कशाने असाइन केली बॅकग्राऊंड इमेज प्रॉपर्टीने आणि URL चा यूज केलाय तिथं आणि मग तिथे ऍड केली इमेज बरोबर. ती इमेज एक आहे आणि हेडिंग एक आहे. मग मला बॅकग्राऊंड इमेजला हलवायचंय का नाही हलवायचं बरोबर. अजून एक काय की आपली बॅकग्राऊंड इमेज मूव्ह होतीये, आपल्याला ती फिक्स पाहिजे. आपल्याकडे अजून एक प्रॉपर्टी काय असते तर बॅकग्राऊंड स्टाईल म्हणून असते. नाही बॅकग्राऊंड अटॅचमेंट फिक्स. आता ही फिक्स होणार इमेज तिथं. ओके. आता आपण मूव्ह करतोय दोन्ही पण इमेज फिक्स आहे म्हणजे बाकीचे सगळ्यात बरोबर ना. ही फिक्स आहे, ही पण फिक्स आहे बरोबर. मग असं काही पॉइंट आउट राहू पण शकतात की आपल्याला पाहिजे काय आणि आपण बनवतोय काय. पण ह्याच्यात काही एवढी मोठी गोष्ट नाहीये. आपल्याला समजा एखादी प्रॉपर्टी आठवली नाही समजली नाही तर आपण ते काय करू शकतो सर्च करू शकतो. पण हे जे सगळं मी राईट केलंय ना इथं सगळं A to Z हे सगळं आपल्याला डिझायनर प्रोव्हाइड करत असतो. फक्त आपल्याला ते लावायचंय. आपल्याला ते फक्त काय करायचं यूज करायचंय. आपण जसा कोड राईट करतोय त्याच्यानुसार आपल्याला ते यूज करायचं असतं. ओके. मी इथं काय केलं मी बॅकग्राऊंडला रिलेटिव्ह केलं. का रिलेटिव्ह केलं. रिलेटिव्ह आपण कशासाठी करतो. मला जो स्पेसिफिक एलिमेंट आहे माझा कोणता आहे हेडिंग मला काय पाहिजे वर पाहिजे बॅकग्राऊंड इमेजच्या बरोबर. मग ती मला पोझिशन करायची म्हणून मी त्याचा जो कोण आहे हा कोण आहे ड्यू त्याचा पॅरेंट आहे म्हणून त्या पॅरेंटला इथं काय केलं आपण रिलेटिव्ह केलं.
आणि त्याच्यानंतर जो डिस्क्रिप्शन क्लासचा यूज केला आणि पोझिशन याला काय केलं आपण ऍब्सोल्यूट केलं आणि त्याच्यानुसार इथं काय टॉप पासून 40%, लेफ्ट पासून 40%. समजा आपण हे नाही दिलं तर काय होईल बघायचं. काय झालं इथं, ऍज इट इज जिथं होता तिथंच आहे. आणि याला आपण टॉप 40 आणि लेफ्ट 40 दिलं म्हणून तो इथं आलाय. पण मी समजा याला ऍब्सोल्यूट नाही केलं तर काय होईल, हे असं काहीतरी झालंय. याने अख्खीच वेळ घेतली आणि हाय त्याच जागेवरती टॉप आणि लेफ्ट लावलं तरी का म्हण, का आपल्याला तो पोझिशन करायचा आहे. मग पोझिशन कशाच्या बेसवर करतोय आपण, पोझिशन प्रॉपर्टीच्या बेसवर ना. म्हणून मी इथं पोझिशन ऍब्सोल्यूट दिलं का, तर त्याला मला त्याच्या पॅरेंट कोण आहे त्याचा, हा बीजी, बरोबर, डिस्क्रिप्शनचा बीजीच पॅरेंट आहे. मग त्याला मी पहिल्यांदा काय केलं, रिलेटिव्ह केलं आणि नंतर त्याला ऍब्सोल्यूट केलं आणि मग आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण अचीव केलं, बरोबर. ह्याच्यामध्ये अजून काही डाऊट आहे का कुठल्या पॉइंट वरती किंवा कोणत्या कोड मध्ये इथं का केलं, असं का केलं. आता हे आपल्याला प्रत्येक लाईन बाय लाईन अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की आपण का करतो काय नाही करत. पण जरी काही एखादा पॉइंट मिस आउट झाला, समजा मी इथं झेड इंडेक्स, आता आपण झेड इंडेक्स काढून बघू, थोडे एक्सपेरिमेंट करून बघू. कशाचा काढलाय मी, बॅकग्राऊंड इमेजचा काढला. काय झालं इथं, नाही काय फरक दिसत, ऍज इट इजच आहे ना, बरोबर. मग समजा मी काय केलं, ह्याचा झेड इंडेक्स काढला, काय हेड आहे हेडिंगचा, इथं पण काय प्रॉब्लेम दिसत नाही. बरं ठीक आहे, मी कंटेनरचा पण झेड इंडेक्स काढला. कंटेनरचा काढल्यावर काहीतरी वेगळं दिसतंय का, दिसतंय. काय झालंय, काहीतरी वेगळंच झालंय. आपला जो सेक्शन आहे तो बॅक साईडला गेलाय, कुणाच्या, बॅकग्राऊंड इमेज आणि फोरग्राऊंड इमेजचा. आणि ते आपल्याला पाहिजे का नाही पाहिजे. लेट सपोज हा आपण ऍज इट इज ठेवला. अजून काय, लेट सपोज रॅपरला मी झेड इंडेक्स दिला, काय दिला, प्लस दिला. काय फरक इथं, ऍज इट इज आहे. म्हणजे काही प्रॉपर्टी अशा आहेत की आपण त्या अप्लाय केल्या नाही केल्या काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण ज्यावेळेस आपण लार्ज अमाऊंट मध्ये, म्हणजे मोठा प्रोजेक्ट असतो आपला, ते डिपेंड असतं एकमेकावरती, तर त्यावेळेस झेड इंडेक्स किंवा बाकीच्या प्रॉपर्टी डिपेंड करतात एकमेकावरती. मग त्या आपण जर अप्लाय नाही केल्या तर ते प्रॉपरली वर्क करत नाही. फक्त थोडाच पॉइंट असतो कुठतरी, तर तो आपल्याला लवकर फाइंड आउट होत नाही. पण जर असा इश्यू आला, मोस्टली येत नाही कारण सगळ्या व्हॅल्यू असतात आपल्याकडे दिलेल्या असतात, कशातल्या, याच्यामधल्या सीएसएसच्या, त्या फक्त आपल्याला काय करायचं, राईट करायच्या, एवढंच असतं. आणि जरी प्रॉब्लेम आला तरी आपण सर्च करू शकतो, कारण हे डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला सर्च करणं गरजेचंच असतं की मला कुठं कोणती प्रॉपर्टी अप्लाय करणं गरजेचं आहे, त्यावेळेस माझी वेबसाईट प्रॉपरली दिसेल मला जशी बनवायची आहे तशी. ओके, ह्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, असेल तर बोला. हॅलो, पटकन, काही प्रॉब्लेम आहे का. नसेल तर नाही म्हणा, किंवा असेल तर आहे म्हणा, प्लीज लवकर बोला. हे समजलं तर अजून तुम्हाला पुढचं जे आपण प्रोजेक्ट बनवणार आहे तर त्याच्यामध्ये अजून गोष्टी समजतील भरपूर. जर तुम्ही रिप्लाय नाही दिला तर समजणार नाही मला की तुम्हाला समजतंय का नाही. लवकर बोला. सुलोचना, तौफिक, धनश्री. हॅलो, अरे बोला की लवकर. का झोपला तिघ पण लेक्चरर जॉईन करून. काय समजलं नाही का तौफिक. हॅलो, नाही सर, डाऊट नाहीये काय. डाऊट नाही म्हणजे समजलंय सगळं. ओके,
प्रॉब्लेम तर असायलाच पाहिजे. प्रॉब्लेम नसेल असा नसतोच. बट तुम्हाला समजलंय का? प्रॉब्लेम इश्यू असणार आहे की काय नक्की कसं करायचं, काय करायचं. बट ह्याच्यामध्ये अं, मी ह्याची काय करतो, झिप फाईल सेंड करतो तुम्हाला. कशाची? आपण जे बनवली त्याची झिप फाईल सेंड करतो आणि तो ऍज इट इज तुम्ही राईट करा कोड. ऍज इट इज बघून राईट केला तरी चालेल. बघून. ओके. बघून राईट करा. ते बनवा आणि त्याच्यानंतर ना जे तुम्ही आता जर प्रिव्हियस लेक्चर केले असतील ना, तर अजून बेटर अंडरस्टँडिंग झाली असते. प्रिव्हियस लेक्चर नाहीत केली तुम्ही, त्याच्यामुळे अजून डोक्यावरनं जाऊ शकतं. ते प्रिव्हियस लेक्चरचा पण इम्पॅक्ट होणार आहे. ते पोझिशनिंग काय आहे, फ्लेक्स काय आहे, त्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्याच्यात. ओके. सो स्वतः एकदा राईट करून बघा आणि जो राईट केलाय ना कोड, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॉपर्टीला कमेंट आउट करायचं आणि काय चेंज होतोय का बघायचं. चेंज होत असेल तर का होतोय, नाही होतोय तर का होत नाही, हे बघायचं. ठीक आहे. मी ह्याची जी फाईल ऑनलाईन पाठवेल, ग्रुपवर पण सेंड करेल आणि ह्याची प्रॅक्टिस करा. आणि प्लस मध्ये जे प्रिव्हियस लेक्चर आहेत ना, तर त्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर ते परत रिपीट बघा. नाही बघितलं तर मग आपण जसं जसं पुढे जाईल ना, तर मग अवघड होत जाईल. तुमचं अवघड होईल आणि माझं पण. का? तुम्ही मग नुसतं म्हणत चालणार की हा समजते समजते, पण जर हे समजलं नाही ना, तर पुढचं पण मग समजणार नाही. पण ते मग चुकीचं आहे काहीतरी. ओके. असं एरर येत राहणार आहे, त्यामुळे असं प्रॉब्लेम येत राहणार आहे. त्यात काही एवढी मोठी गोष्ट नाही. अशी कुठली तरी एक प्रॉपर्टी राहिली का नाही, एक हे ऍब्सोल्यूट राहिलं, इथलं ऍब्सोल्यूट राहिलं, प्रिझर्व थ्रेड राहिलं, तरी पण आपली वेबसाईट प्रॉपरली वर्क करणार नाही. मग आपण जर सगळंच लक्षात ठेवायचं, मग त्या आपण काय हे का रोबोट आहे का सगळं लक्षात ठेवण्यासाठी? नाही. मग हे आपल्याला मिळत असतंय. ओके. त्याचं आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही काहीच. ठीक आहे. आणि जरी काय प्रॉपर्टी आपल्याला लावायची, तरी आपण काय करू शकतो, आपण सर्च करू शकतो ते. तर काय मोठी गोष्ट नाही किंवा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करून परत स्वतःच्या मनाने बनवण्याचे प्रयत्न करा वेबसाईट. ओके. ठीक आहे. ठीक आहे, आपण थांबू.